आता बघूया महत्त्वाच्या 25 बातम्या। आमच्या सरकारमध्ये फाईल गोगलगाई सारखी पुढे जाते। फाईल पुढे जाण्यासाठी तिला धक्का मारावा लागतो, फडणवीसांचं विधान। आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते त्याला गोगलगाईची पावलं असतात। ते गोगलगाईच्याच पावलाने पुढे जाते, त्याला धक्काच मारावा लागतो। धक्का मारल्याशिवाय काही पुढे जात नाही। फडणवीस अडचणीत आले, स्वतःलाच अभिमन्यूची उपमा। अभिमन्यूची त्यांच्याच पक्षातील लोकांनी काय अवस्था केली पहा। बाळासाहेब थोरातांचा फडणवीसांवर निशाणा। मध्ये जो भेदभाव झाला तो स्वातंत्र्यापासून कधी नाही तो झालेला आहे। गुलाबराव जर बोलले असतील असं अर्थ खात्याबद्दल तर त्यांचं समर्थन मी करील। संदीपान भुमरेंचा सन्मान केला तर चुकीचं काय? खैरे भुमरेंच्या वादावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। तर माणसाने स्वतःमध्ये बदल घडवायला हवा, शिरसाटांचा चंद्रकांत खैरेंना टोला। पोटच्या मुलीला बुडवण्याची भाषा करणाऱ्यांची विचारधारा समोर, धर्मराव अत्राम यांच्यावर रोहित पवारांची टीका। आम्ही कोणाचंही घर फोडलं नाही, रोहित पवारांकडून स्पष्ट। शरद पवारांनी जातीयवादी राजकारण केलं, सुप्रिया सुळे पवारांचा वारसा घेऊन जातीयवादी राजकारण करत आहेत। भाजप आमदार संजय कुटे यांची टीका। विरोधकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भांडवल केलं, पवारांनी किमान एक मराठा लाख मराठा असं म्हणावं, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। रविकांत तुपकरांचा अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस। कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा रविकांत तुपकरांना फोन, तर ठोस आश्वासन दिल्याशिवाय माघार घेणार नाही, रविकांत तुपकरांचा इशारा। परभणीच्या दूधगाव महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान, हेक्टरी 50,000 मदत जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी। अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान, शेतीच्या सर्वेक्षणासाठी पीक विमा कंपनीकडे 48,000 शेतकऱ्यांकडे अर्ज दाखल। धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू, जिल्ह्यात सोयाबीन, उडीद, मूग आणि ज्वारीचं मोठं नुकसान। नांदेड जिल्ह्यात 3,41,000 हेक्टर पिकांचं नुकसान, अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं नुकसान, जिल्ह्यातील कृषी विभागातील कर्मचारी वेतनातील 10% रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणार। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये अंबादास दानवेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान।